ठरलं तर मागच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इथे सायली प्रतिमात्याला सांगते की आता नवरात्री येणार आहे, तर आपल्याला 9 दिवस नवरात्री गाजवायची आहे. तेव्हा प्रतिमात्या सांगते तू घाबरू नको, आपण दोघं मिळून धमाल करायची आहे. इथे सायली नवरात्रीचा प्लॅन करत असते तेव्हा अर्जुन इथे वेगळा प्लॅन करत असतो. इथे चर्चा चालू असते की नवरात्र कशी सेलिब्रेट करायची. इथे चैतन आणि अर्जुन यांची चर्चा चालू असते. त्यावेळी तिच्या पायाखाली तुळशीपत्र नव्हतं, ते कुठून आलं तेव्हा तिने आपलं बोलणं ऐकलं असेल, त्यानंतर तिने आपलं काम केलं असेल. त्यामुळे आता आपल्याला सिद्ध करायचं आहे की तिच्या पायावर तुळशीपत्र नाही आहे. इथे अर्जुन सायलीला पूर्ण प्लॅन समजून सांगतो आणि सांगतो या प्लॅन मध्ये मला तुझी गरज लागेल. तेव्हा सायली बोलते ते तुमच्या डोक्यातून गेलं नाही. तेव्हा अर्जुन बोलतो चैतन्य बोलला होता की तिच्या पायाखाली तुळशीपत्र नाही आहे, मग ते हे तुळशीपत्र कुठून आलंय ते बघायचं आहे. तेव्हा अर्जुन सायलीला सांगतो तुम्ही प्रियाचे पाय असे धुवायचे की तिचे पाय लख्ख झाले पाहिजे आणि तिचा उजवा तळपाय व्यवस्थित धुवा. तेव्हा सायली बोलते तुमच्या डोक्यात हे काय चाललं आहे. तेव्हा अर्जुन बोलतो तुम्ही नका हे करू, मी सांगतो ते करा. तेव्हा सायली बोलते तुम्ही पुन्हा यामध्ये गोंधळ करू नका. तेव्हा अर्जुन बोलते तुम्ही पुन्हा एकदा मदत करा, मग बघूया काय. दुसऱ्या दिवशी ते पूजेची तयारी झालेली असते. प्रिया आणि अस्मिताचे पूजन करायचे असते, पण प्रिया आणि अस्मिताला काय माहित नसतं हा सगळा प्लॅन अर्जुनने केला असतो. आणि इथे पूजेची तयारी सायली करत असते. अर्जुन दोघांसाठी गिफ्टचीही तयारी करत असतो. इथे विमल सांगते सायलीला दोघांचे पाय धुवून घ्या आणि दोघांचे पूजन करून घ्या. आणि पाय धुवा म्हटल्यावर प्रिया थोडी गडबडून जाते आणि पाय धुताना सायलीने जर आपला पाय पाहिला तर यामध्ये काहीतरी आपलं चुकीचं होऊ शकतं. इथे पूजेची तयारी होते, घट बसवण्यात येतात. तेव्हा तिथून प्रिया गायब होते. तेव्हा अर्जुन बोलतो प्रियाला आधीच सांगितलं होतं ना पूजेविषयी, तेव्हा ती इथे होती, गेली कुठे. तेव्हा सगळेजण बोलतात प्रिया कुठे गेली. तेव्हा इथे सायली प्रियाला बघायला जात असते. तेव्हा प्रिया पायावरती तुळशीपत्र कोरत असते. तेव्हा सायली बोलते चला बाहेर. तेव्हा प्रिया बोलते मला पाय धुणं आवडत नाही आहे आणि मी या घरची थोडी मुलगी आहे आणि यामध्ये तू काय काम कर, तू अस्मिताचे पाय धु आणि अस्मिता बरोबर जे काही करायचे ते कर. तेव्हा सायली बोलते तू बाहेर येऊन तरी सांग तुला तुझे पूजन करायचे नाही. ती सगळ्यांना समजू दे की तुला पूजन करायचे नाही आहे. प्रिया समजते ही फार शहाणी आहे, मला बाहेर येऊन ती माझा पाय धुवून काढणार. त्यामुळे ती आपल्या पायावर तुळशीपत्र वॉटरप्रूफ बांधून घेत असते. नंतर इथे सायली प्रियाला घेऊन बाहेर येते. तेव्हा अर्जुन सांगतो हिला आता सोडायचं नाही. सायली वहिनीला सगळा प्लॅन सांगितला आहेस ना. इथे रविराज विचारतात तू कुठे गेली होतीस प्रिया, तू का टाइमपास करत होतीस. तेव्हा प्रिया बोलते मला पूजा बिजा काय करायला आवडत नाही. तेव्हा रविराज बोलते ही विधी आहे, विधी करायलाच लागते. रविराज बोलतात बस बघू. तेव्हा प्रिया येते आणि पाय धुवायचा प्रोग्राम चालू होतो. तेव्हा नागराज तिथे येतो आणि बघतो तर बोलतो ही मूर्ख आहे का मुलगी, पाय धुवून घेते. तेव्हा अर्जुन इथे सायलीला बघून सांगतो की व्यवस्थित पाय धु, ती सत्य सगळं समोर आलं पाहिजे. इथे सायली प्रियाचे पाय धुत असताना सायलीचं लक्ष तुळशीपत्राकडे जातं. सायली बोलते तुळशीपत्र हे कसं शक्य आहे, ते तर माझ्या पायावर तुळशीपत्र हिच्या पायावर कसं आलं. तेव्हा सायली प्रियाचा पाय रगडून धुवायला लागते. प्रियाचा पाय धुत असताना तिच्या पायातून ताटात काळं पाणी येत असतं. अर्जुन रविराज सगळेच हे पाहायला लागतं. अर्जुन सायलीला बोलतो हे काय चाललं, प्रियाच्या पायातून हे काळा पाणी कसलं यायला लागलं आहे. तेव्हा सायली बोलते मला नाही माहित, पण काय काळा लागलं होतं ते पाय धुताना निघून गेलं. तेव्हा रविराज बोलतात तुळशीपत्राची खून अशी कशी निघून गेली, ही तर बालपणीची खून आहे, हीच बघून आपण हिला तन्वी म्हणून स्वीकार केला होता. सर्वांना धक्का बसतो आणि रविराज बोलते कोण आहेस. रविराज बोलतात कोण आहेस तू, काय आहे तुझं सत्य, हे सत्य आम्हाला समजलंच पाहिजे. चिडलेले रविराज प्रियाचा गळा आवळतात आणि बोलतात सगळं सत्य मला खरं सांग. आणि ते प्रिया घाबरते आणि सत्याचा सगळा उलगडा झाला असतो आणि प्रियाचा चांगलाच पर्दाफाश झालेला असतो.